नगरपालिकेत भाजप नको काँग्रेस हवंय. जनतेनं ठरवलंय जनसेवेसाठी जनतेचा आशीर्वाद काँग्रेस पक्षालाच. अभय साळुंखे. 9 वर्षाच्या नगरपालिकेच्या कामावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे जनतेत जाऊन तोफ टाकत असताना पाहायला मिळत आहे. गुलाबी थंडीत गुलाबी हिंदीने जनतेच्या टाळ्या आणि मन जिंकण्यासाठी आम्ही सत्तेत आल्यावर जनतेसाठी 5 वर्षात काय काय करणार ते सांगत आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 8 मधून सौ सविता विजयकुमार पाटील, नागनाथ बसवराज पुलारी हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अभय साळुंखे कॉर्नर बैठकीला संबोधित करत असताना त्यांनी भाजपने 9 वर्षात काय केलंय आणि काँग्रेस 5 वर्षात काय करणार आहे, विकासाची कामे सांगत होते. सध्या तरी काँग्रेसला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. लोकांनी पक्क ठरवलंय ह्यावेळेस ह्या निलंगा लुटणाऱ्या भाजपवाल्यांना अद्दल घडवायची, ह्यांना सत्तेतून उकडून फेकायचं. लोकांनी मनातून पूर्ण निर्णय झालाय लोकांचा. आता इलाज नाही. ते म्हणतो किंवा केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, राज्यामध्ये भाजप सरकार आहे, तेलंगणात आमदार भाजप पटके, नगरपालिकेची निधी आणणार कसं? केंद्रात राज्यात सरकार काल आले का? आज 15 वर्ष झालं केंद्रात राज्यात सरकार आहे आणि नगरपालिकेत ह्यांचंच सरकार आहे. का आणल्यात? काय केल्यात? मी आता लोकांना विचारलो, एक चांगलं काम यांनी जिंदगीत 20 वर्षात केलेलं सांगा म्हणलो. लोकांना सांगता आलं नाही. मी ओपन विचारलो ना, सभेत विचारलो. एक सुद्धा नाव घेण्यासारखं काम केलं नाही. तुम्ही आम्हाला निधी कसा आणायचं, कुठून आणायचं शिकवायची गरज नाही. आम्हाला कळतं, आम्ही आणू. आणि नाही आणल्यावर आम्हाला जनता विचारेल की, ह्यांनी विचारायची गरज नाही आम्हाला. या शहरामध्ये जनतेसाठी सभे कसे होणार आणि मतदारांची या शहरामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक असल्यामुळे सभे कोणाचे होणार, कशा पद्धतीने होणार? आदरणीय अमित देशमुख साहेबाची, डॉक्टर खासदार काळगे साहेबाची सभा 29ला परवा दिवशी इथं आनंदमुनी चौकात ठेवलेली आहे. सकाळपासून तुम्ही दौरे करताय, कोणा बैठका घेताय, लोकांची काय समस्या तुम्हाला काय सांगितलं? लोकांची एकच समस्या आहे, निलंगा कोणत्याही खेड्यापेक्षा विकासामध्ये मागासलेलं गाव आज रोजी आहे. निलंगा शहरच नाही अशी एकंदर भावना सर्व नागरिकांची झाली. शहरासारखं लक्षण कोणतंच नाही. लोकसंख्या आहे, नगरपालिका आहे, तालुक्याचं तहसील कार्यालय आहे, हे सगळं आहे. पण विकास खेड्या गल्लीबोळात जर गेला तर खेड्यापेक्षा बदतर अवस्था आमच्या निलंग्याची आहे. शेवटचा प्रश्न, जनतेचा विश्वास आणि जनतेचा प्रतिसाद ते पाहून तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळात कशा पद्धतीचे वातावरण? ह्या उदंड प्रेमामुळं जनतेसमोर नतमस्तक व्हावं एवढं त्या ठिकाणी मन भरून येत आहे. आणि मी जनतेला आपल्या माध्यमातून जनतेचे या प्रेमाबद्दल आभार मानतो आणि एक खात्री देतो, आम्ही 100% या निलंग्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही. तुम्हाला 5 वर्षात आम्हाला शाबासकी देऊ वाटेल आणि प्रत्येक निलंगावासियाची कॉलर सन्मानानं टाईट होईल, अभिमानानं टाईट होईल. अशाच पद्धतीचं आम्ही काम येणाऱ्या 5 वर्षात करून दाखवू. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.